आणि जयद्यानं तर आता बोलणंच सोडलंय। सवी कवी तुझ्या आठवणींना रोज रडत असतात आणि सपनाही, आणि बळवंत तुझ्या आठवणीनं कोलमडून गेलाय पार। अरे मंजूची तीच अवस्था आहे। अरे मी तर रोज देवाकडे माझं मरणच मागत होतो। अरे माझी तर जगण्याची इच्छाच संपली होती। पप्पा पप्पा आता मी परत आलोय ना, हे बघा असलं अजिबात बोलायचं नाही आणि रडायचं तर अजिबात नाही। नाही आता नाही, कारण आता माझ्या काळजाचा तुकडा सुखरूप आहे। आता माझ्या जीवात जीव आला। पण सत्या, तू जर जिवंत आहेस तर मग तू घराकडे का नाही आलास? हे सगळं काय सुरू आहे? सध्या तरी मरणाचं नाटक सुरू आहे। म्हणजे कसलं नाटक? त्या दिवशी मी दिल्लीला जायला निघालो, हेलिपॅडवर पोहोचलो। आणि मग सत्यदादा, 4 वर्षांपूर्वी तुम्ही मदत केली होती म्हणून माझ्या आईचा जीव वाचला होता। त्यावेळेस तुम्ही माझ्या आईचा जीव वाचवला होता, आता मी तुमचा वाचवणार। म्हणजे तुम्ही या हेलिकॉप्टरमध्ये बसतात, तुम्हाला वरच्यावर उडवायचा प्लॅन झालाय। काय? होय पप्पा, मी जिवंत असून पण मरणाचं नाटक करतोय। माझ्या जीवावर उठलेली व्यक्ती आपल्या आजूबाजूलाच असण्याची दाट शक्यता आहे। माझा घातपात होणार याचा अंदाज मला आधीच आला होता, म्हणून त्याच दृष्टीनं मी स्वतःला वाचवण्याची सोय बी केली होती। पण ह्या सगळ्या मागे नक्की कुणाचा हात आहे त्याचा शोध घ्यायचा आहे। पण ते सगळं कसं शोधणार तू? सांगतो, सगळं सांगतो, पण त्याआधी तुम्ही मला वचन द्या, मी जिवंत आहे, मी सुखरूप आहे, याबद्दल तुम्ही कुणालाच काहीच सांगणार नाही। जसं सुरू आहे तसंच सुरू राहू द्या। अरे पण पप्पा, वेळ आली की आपण सगळ्यांना सांगू, पण प्लीज आधी मला वचन द्या, मी जिवंत असल्याचं तुम्ही कुणालाच सांगणार नाही। ठीक आहे। अरे माझ्या काळजाचा तुकडा सुखरूप आहे हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी। सत्या, तुला खरं सांगू का, तू जेव्हा जन्माला आला होतास ना, तेव्हा जेवढा आनंद झाला होता ना, त्यापेक्षा जास्त आनंद मला आज झालाय की माझा सत्या सुखरूप आहे, माझा सत्या जिवंत आहे। सध्या तू आणि पप्पा तर पोलिसांपेक्षा पण हुशार निघालात। काय प्लॅन केलाय? मानलं दोघांना। वाघमारे, पण आमची हुशारी जास्त दिवस टिकाव धरून राहील असं वाटत नाही, कारण मला ओळखणं वाटतं तितकं अवघड पण नाही आहे। त्यामुळे माझं बिंग फुटायच्या आधी तो शत्रू आपल्या हाताला लागला पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला बी शांतच राहावं लागेल। हो, पण पुढे काय करणार आहेस? पुढे लई महत्वाची गोष्ट करणार आहे मी आपल्या घरातल्या सगळ्यांना घेऊन तुम्हाला न्यायला येणार आहे सुरवेंच्या घरात परत। काय? अरे पण मम्मी साहेब ह्या सासरे बुवांसमोर शिंकताना पण 10 वेळा विचार करतील, त्यामुळे तिचं टेन्शन घेऊ नका तुम्ही। बरं ठीक आहे, इथून मी आधी पोलीस स्टेशनला जाते, मग घरी जाईन। ठीक आहे वाघमारे, ऐका, हे बघा, तिथं आल्यावर मी तुम्हाला घरी येण्यासाठी विनंती करेन, पण तुम्ही लगेच तयार होऊ नका। तुम्ही आधी नाचा पाडा लावा, म्हणजे मी लई फोर्स केल्यानंतर शेवटला तुम्हाला तयार व्हायचं। आलं लक्षात? आलं। चला निघूया, बराच वेळ आता आपण बाहेर, सगळ्यांना प्रश्न पडला असेल। एवढं काय बोलत बसलाय हा म्हातारा? हे नक्की कशाबद्दल बोलत असेल हा? मम्मी, मी काय म्हणते, जाऊन बघता का जरा? नाही म्हणजे तुमच्याच खोलीत गेलेत ना, तुमच्या खोलीत जायचा हक्क तुम्हाला असू शकतो की। जा जा। चला तुम्ही वापर। तुम्हाला सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे सह्या करायला पोलीस स्टेशनला यावंच लागेल।
कुठलीही सभा ऐकून घेतली जाणार नाही. आणि जर कुणी हलगर्जीपणा केलाच तर माझ्या एवढं वाईट कुणी नाही.